आपण बघणार आहोत एम-फेज सेल सायकल सेल डिव्हिजन या चॅप्टरमध्ये आपण एम-फेज बघणार आहोत. मी NCERT रीडिंग घेतल्याच्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस इयर नेट क्वेश्चन तर सुटतील आणि या NCERTमधूनच तुम्हाला येणाऱ्या फायनल एक्झाममध्ये पण तुम्हाला क्वेश्चन भेटतील. मी जिथं अंडरलाईन केले असेल तिथे पण तुम्ही अंडरलाईन करून घ्या आणि मी जिथं गोल केलं असेल तिथं गोल करून घ्या. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला आपण बघूयात एम फेज. दिस इज द मोस्ट डायग्रॅमॅटिक पिरियड ऑफ द सेल सायकल. म्हणजे सेल सायकलचं हे सगळ्यात इम्पॉर्टंट पिरियड असं सांगितलेलं आहे. इन्व्हॉल्विंग द मेजर रिऑर्गनायझेशन ऑफ द व्हर्च्युअली ऑल कॉम्पोनंट्स ऑफ द सेल. म्हणजे जे काही सेलमध्ये जे ऑर्गॅनिल्स आहेत त्या ऑर्गॅनिल्सची पोझिशन बरोबर आहे का नाही तेच इथं या सेल सायकलमध्ये बघितलं जाते, या फेजमध्ये बघितलं जाते. सिन्स द नंबर्स ऑफ द क्रोमोझोम इन द पॅरेंट अँड द प्रोजेनी सेल इज द सेम. जे क्रोमोझोम असते जे पॅरेंट आणि प्रोजेनी सेलमध्ये पण दोघांचे पण क्रोमोझोम नंबर सेम असते, म्हणून याला इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इक्वेशनल डिव्हिजन. म्हणून याला इक्वेशनल डिव्हिजन आपण सुद्धा असं म्हणतो. दो फॉर द कन्व्हिनियन्स मायटोसिस हॅज बीन डिवायडेड इंटू 4 स्टेजेस ऑफ द न्यूक्लिअर डिव्हिजन दॅट इज कॅरिओकायनेसिस. म्हणजे आपल्या कन्व्हिनियन्ससाठी मायटोसिसचं डिव्हिजन केलेलं आहे. मग त्या डिव्हिजनमध्ये अगोदर कॅरिओकायनेसिस येते. त्या कॅरिओकायनेसिसचे किती डिव्हिजन आहेत तर त्या कॅरिओकायनेसिसचे 4 डिव्हिजन आहेत. कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय तर न्यूक्लिअर डिव्हिजन. इट इज व्हेरी इसेन्शियल टू अंडरस्टँड दॅट द सेल डिव्हिजन इज अ प्रोग्रेसिव्ह प्रोसेस. म्हणजे ही एक हळूवार प्रोग्रेस होते, म्हणजे एकाच्या नंतर एक प्रोग्रेस होत झालेली आहे. व्हेरी क्लिअर कट लाईन्स कॅन नॉट बी ड्रॉन बिटवीन द व्हेरियस स्टेजेस. म्हणजे जेव्हा न्यूक्लिअर डिव्हिजनची जी 4 स्टेजेस आहेत त्या 4 स्टेजेसमध्ये आपण क्लिअर कट एक लाईन काढू शकत नाही की म्हणजे हे इथं समजा हे इथून इथंपर्यंत ह्याला आपण एक फेज म्हणतो, इथून ह्याला एक फेज म्हणतो, असं क्लिअर कट लाईन इथं आपल्याला काढता येत नाही असं सांगितलेलं आहे. कॅरिओकायनेसिस इन्व्हॉल्व द 4 स्टेजेस. कोणते प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज इथं सांगितलेलं आहे. मी इथं फॉर कन्व्हिनियन्ससाठी म्हणून इथे एक बाजूला छोटासा चार्ट काढलेला आहे. मायटोसिसला आपण काय म्हणतो, इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो. इक्वेशनल डिव्हिजन का बरं म्हणायचं, कारण क्रोमोझोम नंबर पॅरेंटमध्ये आणि प्रोजेनीमध्ये पण सेम असते. मायटोसिस डिवायडेड इंटू 2 स्टेजेस. कोणते कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. मग हे कॅरिओकायनेसिस म्हणजेच काय, न्यूक्लिअर डिव्हिजन इथं सांगितलेलं आहे. मग न्यूक्लिअर डिव्हिजनचे किती स्टेजेस, 4 स्टेजेस. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज इथं सांगितलेलं आहे. तर पुढे बघूयात आता. मग त्याच्यातलं आपण बघणार आहोत स्टार्टिंगला प्रोफेज बघणार आहोत. प्रोफेज म्हणजे काय, द प्रोफेज विच इज द फर्स्ट स्टेज ऑफ द कॅरिओकायनेसिस ऑफ द मायटोसिस फॉलोड यस अँड द G2 फेज ऑफ द इंटरफेज. म्हणजे इंटरफेजमधली यस फेज आणि G2 फेज झाल्याच्या नंतर प्रोफेज होते आणि प्रोफेज हे फर्स्ट स्टेज आहे. कशाची तर कॅरिओकायनेसिसची हे फर्स्ट स्टेज आहे. इन यस अँड द G2 phases the new DNA molecule form are not distinct but intertwined. म्हणजे जे यस आणि G2 फेजमध्ये नवीन DNA मॉलिक्यूल तयार झालेलं आहे ते क्लिअर कट असं दिसत नाही, कारण ते दोरी जसं एकमेकांना गुंडाळा करून बसलेली असते तसं हे पण DNA मॉलिक्यूल झालेलं असते. द प्रोफेज इज अ मार्क्ड. प्रोफेज कशानं मार्क केलेला आहे, द इनिशिएशन ऑफ द कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोमल मटेरियल. म्हणजे इथं काय होते, इनिशिएशन होते कशाचं, म्हणजे सुरुवात होते क्रोमोझोमल मटेरियलचं कंडेन्सेशन होण्यासाठी. म्हणजे क्रोमोझोमल मटेरियल एकत्र येण्यासाठी इथं सुरुवात होती आहे. कशामध्ये तर प्रोफेजमध्ये. द क्रोमोझोमल मटेरियल बिकम अनटॅगल्ड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ द क्रोमॅटिन कंडेन्सेशन. इथं क्रोमोझोमल मटेरियल का असते, अनटॅगल्ड असते. कधी अनटॅगल्ड असते, जेव्हा क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन होत असते. क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन असते. क्रोमॅटिन म्हणजे काय, अगोदर सगळ्यात न्यूक्लियसमध्ये सगळ्यात छोटं असते ते DNA असते. त्या DNAपासून DNAचं कंडेन्सेशन होऊन क्रोमॅटिन तयार होत असते. तेच जे त्याला इथे क्रोमॅटिन कंडेन्सेशन असं इथे सांगितलेलं आहे. मग जे क्रोमोझोम इथे सांगितलेलं आहे, द क्रोमोझोम विच हॅज अंडरगो द ड्युप्लिकेशन ड्युरिंग द यस फेज ऑफ द इंटरफेज नाव बिगिन्स टू मूव्ह टुवर्ड द अपोजिट पोल्स ऑफ द सेल सायकल. जे सेंट्रोझोम होतं कधी जे एस फेजमध्ये जे सेंट्रोझोम होता ते एस फेजमध्ये त्याचं काय डुप्लिकेशन झालेलं आहे. हे जे सेंट्रोझोम आहे ह्याचं डुप्लिकेशन कधी होते तर एस फेजमध्ये इंटरफेजमध्ये होते म्हणून इथं सांगितलेलं आहे. मग हे एस फेजमध्ये इथं झाल्याच्या नंतर ह्या प्रोफेजमध्ये त्याचं अपोजिट साईडला जाणार, म्हणजे एक राईट साईडला जाणार तर एक लेफ्ट साईडला जाणार. कंप्लीशन ऑफ द प्रोफेज कॅन दस मार्क्ड बाय द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स इव्हेंट. प्रोफेजमध्ये काय होते ते आपल्याला खाली इथं सांगितलेलं आहे. इथं खालचे पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते. क्रोमोझोम मटेरियल कंडेन्स्ड टू फॉर्म द कॉम्पॅक्टिक क्रोमोझोम. जे क्रोमोझोम मटेरियल कंडेन्स्ड होते आणि त्याच्यापासून इथं काय तयार होते तर मायटॉटिक क्रोमोझोम तयार होते. क्रोमोझोम आर इवन टू बी द कंपोज्ड ऑफ द 2 क्रोमॅटिड अटॅच्ड टुगेदर ॲट द सेंट्रोझोम. म्हणजे हे जे क्रोमोझोम तयार
तयार होते. हे क्रोमोझोम तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये 2 क्रोमॅटिड असणार आहेत. तर 2 क्रोमॅटिड कसे असणार आहेत हे बघा, हे असं क्रोमोझोम असते. हे एक क्रोमॅटिड झाला आणि हे दुसरा क्रोमॅटिड झाला, हे दुसरा क्रोमॅटिड झाला आणि हे जे ह्याला जे असते ह्याला आपण सेंट्रोमियरने त्याला होल्ड केलेलं असतं. ही इथं एवढं सांगितलेलं आहे. पुढं बघूया काय म्हणते. सेंट्रोझोम विच हॅज अंडरगो द डुप्लिकेशन ड्युरिंग द येस फेज, म्हणजे जे सेंट्रोझोम येस फेजमध्ये जे डुप्लिकेशन झालं होतं, म्हणजेच त्याचं रेप्लिकेशन झालं होतं, बिगिन्स टू मूव्ह टुवर्ड द अपोजिट साईड ऑफ द अपोजिट पोल्स ऑफ द सेल, म्हणजे एक लेफ्ट साईडला जाते तर एक राईट साईडला जाते. काय कोण जाते तर सेंट्रोझोम जाते. द इच सेंट्रोझोम रेडिएट आउट द मायक्रोट्युब्युल्स कॉल्ड ॲज ॲस्टर. मग त्या सेंट्रोझोमपासून छोटे मायक्रोट्युब्युल्स येतात, म्हणजे जसे आपले जे दोरी असते का नाही, त्या दोरीप्रमाणे एक मायक्रोट्युब्युल जात असते, त्यालाच आपण काय म्हणतो ॲस्टर म्हणतो. टू ॲस्टर टुगेदर विथ द स्पिंडल फायबर, हे ॲस्टर आणि स्पिंडल फायबरला मिळून आपण काय म्हणतो मायटोटिक ॲपॅरेटस म्हणतो. तर पुढं बघूयात. इथं काय म्हटलं, सेल्स ॲट द एंड ऑफ प्रोफेज, जेव्हा प्रोफेज एंड होते तेव्हा काय होते, तेव्हा आपण जर व्ह्यूड अंडर द मायक्रोस्कोप डू नॉट शो द गोल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिअर एन्व्हलप. जेव्हा प्रोफेज संपत्ती आहे, जेव्हा आपण मायक्रोस्कोप घेऊन आणि त्याच्या मायक्रोस्कोप खाली जेव्हा बघतो आपण, तेव्हा आपल्याला गोल्गी बॉडी, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर एन्व्हलप दिसत नाही. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघणार आहोत मेटाफेज म्हणजे काय. इथं मेटाफेज म्हणजे काय आपण बघणार आहोत. इथं metaphase, the complete disintegration of the nuclear envelope marks the starts of the second phase of mitosis. Hence the chromosome are the separated through the cytoplasm of the cell. इथं काय होते, मेटाफेज स्टार्ट झाली हे आपल्याला कसं कळणार आहे. तिथं काय होते, द कम्प्लीट डिसइंटिग्रेशन म्हणजे काय, निघून जाते. इथं आपल्याला दिसत नाही. काय दिसत नाही तर न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे असते, न्यूक्लिअर एन्व्हलप त्यालाच म्हणतो आपण, न्यूक्लिअर मेम्ब्रेनलाच म्हणतो. ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथं दिसत नाही. मग हे जेव्हा दिसणार गेलं तेव्हा कोणती फेज स्टार्ट होते तर मेटाफेज स्टार्ट होते इथं. हेन्स तो क्रोमोझोम आर द सेपरेटेड, क्रोमोझोम कशामध्ये सेपरेट होते तर सायटोप्लाझममध्येच सेपरेट होते. बाय धिस स्टेज द कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम इज कम्प्लिटेड. ह्या स्टेजमध्ये कंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम कंप्लीट होते. इनिशिएशन कुठं होते प्रोफेजमध्ये, कंप्लीट कुठं होते तर मेटाफेजमध्ये होते. बाय is completed and by can be observed clear cut under the microscope, आणि हे आपण मायक्रोस्कोप खाली क्लिअर कट आपण बघू शकतो. this then is the stage at which the morphology of the chromosome most easily studied. आणि ह्याच्यामुळं न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथं निघून गेलेलं असते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन निघून गेल्यामुळं त्याची आपण मॉर्फॉलॉजी ऑफ द क्रोमोझोम आपल्याला लगेच दिसते. कुठल्या स्टेजला दिसते तर मेटाफेजला दिसते. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ॲट दिस स्टेज मेटाफेज क्रोमोझोम इज मेड अप ऑफ 2 सिस्टर क्रोमॅटिड. जे क्रोमोझोम आहे ते क्रोमोझोम कशानं बनलेले असते तर 2 सिस्टर क्रोमॅटिडनं बनलेलं असते. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे क्रोमोझोम मेड अप ऑफ 2 सिस्टर क्रोमॅटिड, म्हणजे हे एक क्रोमॅटिड झाला आणि हे एक दुसरा क्रोमॅटिड झाला. हे जे दोन आहेत ना, हे एकमेकांच्या जवळ आहेत, एकमेकांपासूनच एकाच इथं सेंट्रोझोमपासून तयार झालेले आहेत. म्हणून ह्याला काय म्हणायचं, ह्याला सिस्टर क्रोमॅटिड म्हणायचं. म्हणजे हे एक क्रोमोझोम झाला, हे एक क्रोमोझोममध्ये किती 2 सिस्टर क्रोमॅटिड असते. तर आलं लक्षात. तर पुढं बघूयात आपण इथं, विच आर हेल्ड टुगेदर बाय द सेंट्रोमियर. जे आपण जे सेंटरला जे होतं त्याला आपण काय म्हणतो सेंट्रोमियर म्हणतो. स्मॉल डिस्क शेप्ड स्ट्रक्चर ॲट द सरफेस ऑफ द सेंट्रोमियर आर कॉल्ड ॲज कायनेटोकोअर. त्या जे सेंट्रोमियर जे असते, हे जे इथून एक असते, हे इकडे एक आला आणि हे इकडे एक आणि इकडे एक, ह्या इथं जे हे जे इथला एवढा जे सेंटर पार्ट आहे, ह्या सेंटर पार्टवर असा एक स्मॉल गोल डिस्क लाईक स्ट्रक्चर असते. त्या डिस्क लाईक स्ट्रक्चरलाच आपण काय म्हणतो तर कायनेटोकोअर म्हणतो आपण त्याला तिथं. These structure served as a site of the attachment of the spindle fiber. ते स्पिंडल फायबर जे निघणार आहे, ते स्पिंडल फायबर कोणाला अटॅच होते तर कायनेटोकोअरला अटॅच होते. फॉर्म्ड बाय द स्पिंडल फायबर टू द क्रोमोझोम दॅट आर द मूव्ड into position at the center of the cells. Hence the metaphase is characterized by the chromosome coming to lie at the equator with one chromatid of each chromosome
connected by its kinetochore to the spindle fiber from one pole, and its sister chromatid connected by its kinetochore to the spindle fiber from the opposite pole. इथं काय सांगितलेलं आहे तुम्हाला इथं डायग्राममध्ये इथं मस्त लक्षात येते. हे जे आहे ना हे ट्रान्झिशन ऑफ मेटाफेज इथं सांगितलेलं आहे. हे बघा ही इथली डायग्राम, ह्या डायग्राममध्ये इथं सांगितलेलं आहे हे जे क्रोमोझोम काय आहेत इक्वटोरियलला येतात म्हणून सांगितलेलं आहे. इक्वटोरियलला हे जे असतात हे जे छोटे आहेत ह्याला आपण ॲस्टर म्हणतो. आणि हे जे मोठे आहेत ह्या मोठ्याला आपण काय म्हणायचं, ह्याला स्पिंडल फायबर म्हणायचं. हे जे स्पिंडल फायबर कशाला येतात, हे इकडून इकडे येणार, हे इकडून इकडे येणार, हे इकडून इकडे येणार, हे इकडून इकडे येणार. ह्या पूर्ण स्टेजला आपण मेटाफेज म्हणतो. आणि हे मेटाफेज काय होते तर हे कायनॅटोकोरला जाऊन अटॅच होतात. कायनॅटोकोरला अटॅच होतात. प्रत्येक वेळा मी म्हणतोय कायनॅटोकोरला अटॅच होते. कोण अटॅच होते तर स्पिंडल फायबर अटॅच होते. कशापासून तर ह्या अपोजिट पोलपासून इकडं अपोजिट होते आणि हे एका लाईनमध्ये जातात म्हणून ह्याला इक्वटोरियल प्लेन असं म्हणलेलं आहे. इथं ते सांगितलं याच्यामध्ये, दुसरं काही नाही याच्यात इथं. The plane of the alignment of the chromosome at the metaphase is referred as metaphasic plane. ते जे सेंटरला आलेले आहेत त्यालाच आपण मेटाफेजिक फेज म्हणतो. द की फीचर ऑफ द मेटाफेज, की फीचर ह्याचे काय काय तर आपण इथं की फीचर ह्याचे बघून घेऊया. द स्पिंडल फायबर अटॅच टू कायनॅटोकोर्स ऑफ द क्रोमोझोम. कायनॅटोकोरला इथं आपण आता डायग्राममध्ये बघितलेलं आहे. द क्रोमोझोम आर मूव टू द स्पिंडल इक्वेटर अँड गेट अलाइन्ड अलॉंग द मेटाफेज प्लेट दो स्पिंडल फायबर्स फ्रॉम टू बोथ पोल्स. म्हणजे इथे काय माहिती, क्रोमोझोम आर मूव्ड टू स्पिंडल इक्वेटर म्हणजेच काय तिचं सेंटरला आलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. इथं अलाइनमेंट ऑफ द त्यालाच मेटाफिजिक प्लेट म्हणतात. आणि हे मेटाफिजिक प्लेट कशामुळे झालेलं आहे तर स्पिंडल फायबर दोन्ही साईडनं अटॅच झाल्यामुळं ते मेटाफिजिक प्लेट तयार झालेला आहे असं इथं सांगितलेलं आहे. इथं तर आपण पुढचं बघणार आहोत ॲनाफेज. ॲनाफेज म्हणजे काय, इथं ॲनाफेज म्हणजे काय आपण पुढं बघूयात. At the one set of the anaphase, each chromosome arranged at the metaphasic plate is split simultaneously. जे क्रोमोझोमल प्लेट इथे जे क्रोमोझोम प्लेट तयार झालेले आहे ते काय होते सायमल्टेनियसली, म्हणजे एकदाच काय होते स्प्लिट होते. स्प्लिट म्हणजे एकाचे दोन भाग होते तिथं. द टू डॉटर क्रोमॅटिड नाव रेफर्ड ॲज अ डॉटर क्रोमोझोम द फ्युचर डॉटर न्यूक्लियाय. काय म्हणते, जेव्हा एका क्रोमोझोमपासून दोन क्रोमोझोम इथं कधी तयार होते तर ॲनाफेजमध्ये तयार होते. त्या ॲनाफेजला आपण इथं काय म्हणतो, हे टू डॉटर क्रोमॅटिड आहेत. ह्या डॉटर क्रोमॅटिडलाच आपण आता नंतर काय म्हणणार आहोत, हे टू डॉटर क्रोमॅटिडला आता आपण काय म्हणणार आहोत, डॉटर क्रोमोझोम ऑफ डॉटर न्यूक्लियाय म्हणणार आहोत. कळलं काय म्हणतो, डॉटर क्रोमोझोम ऑफ डॉटर न्यूक्लियाय म्हणणार आहोत. बिगिन्स देन मायग्रेशन टुवर्ड्स द अपोजिट पोल. आणि हे अपोजिट पोलला जाते. तर म्हणजे इकडे जे सेंट्रोमियर जे होता ह्या सेंट्रोमियरकडे जाते. म्हणजे हे जे होता हे जे एक भाग ह्याचा इकडे जाणार, एक भाग इकडे जाणार, एक भाग इकडे जाणार. मग ह्यालाच आपण काय म्हणतो, नंतर ह्याला डॉटर न्यूक्लियाय म्हणतो आपण. आलं लक्षात. पुढं बघूया. बिगिन देअर मायग्रेशन मूव टुवर्ड अपोजिट पोल. नंतर ते अपोजिट पोलला जातात. ॲज द क्रोमोझोम मूव अवे फ्रॉम द इक्वटोरियल प्लेट द सेंट्रोमियर ऑफ द इच क्रोमोझोम रिमेन्स डायरेक्टेड टुवर्ड द पोल अँड हेन्स ॲट द लिडिंग एज विथ द सेम ऑफ द क्रोमोझोम ट्रेलिंग बिहाइंड द ॲनाफेज इज कॅरेक्टराइज्ड बाय द फॉलोइंग की इव्हेंट्स. कोणते द सेंट्रोमियर स्प्लिट अँड द क्रोमॅटिड सेपरेटेड. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, इथं थोडक्यात लाईन टू लाईन आपण बघून घेऊया. तिथं ॲज द क्रोमोझोम, ह्या क्रोमोझोम काय होते, ॲज द क्रोमोझोम मूव्ह होते. इथं सांगितलेलं आहे ॲज द क्रोमोझोम मूव्ह अवे फ्रॉम द इक्वटोरियल प्लेट, म्हणजे इक्वटोरियल प्लेटपासून ते वेगवेगळे होते. मग सेंट्रोमियर ऑफ द इच क्रोमोझोम रिमेन डायरेक्टेड टुवर्ड्स द पोल. द सेंट्रोमियर जे असते, सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम रिमेन डायरेक्टेड टुवर्ड्स द पोल. ते काय होते तर ते पोलकडे जातात. हेन्स म्हणून ॲट द लिडिंग एज, म्हणजे एका लिडिंग एजला काय होते, द आर्म ऑफ द क्रोमोझोम ट्रेलिंग बिहाइंड दिस. मग आर्म ऑफ द क्रोमोझोम काय होते, एका त्याच्या मागं जाऊन बसते. दस द ॲनाफेज स्टेज, त्याच्यामुळं काय होते, ॲनाफेज इथं कॅरेक्टराइज्ड होते. कशाने कॅरेक्टराइज्ड होते आहे, सेंट्रोमियर स्प्लिट.
काय होते सेंट्रोमियर स्प्लिट अँड क्रोमॅटिड सेपरेटेड अँड इथं काय होते क्रोमॅटिड मूव टुवर्ड द अपोजिट पोल. ह्याच्यामध्ये जर ॲनाफेजमध्ये जर सगळ्यात इम्पॉर्टंट काय म्हणलं तर फक्त दोन इम्पॉर्टंट इथे द सेंट्रोमियर स्प्लिट. सेंट्रोमियर कशाला म्हणायचं लक्षात आहे का तुम्हाला? हे बघा इथं जर बघितलं हे जे इथं जे सेंटरला जे असणार आहे ह्या सेंटरला जे धरून ठेवलं आहे ह्या सेंटरला आपण काय म्हणतो तर सेंट्रोमियर म्हणतो. हे सेंट्रोमियर स्प्लिट होते. हे कुठं होते तर ॲनाफेजमध्ये होते. हे इथलं सेंट्रोमियर स्प्लिट होते, हे इथलं सेंट्रोमियर स्प्लिट होते, हे इथलं सेंट्रोमियर स्प्लिट होते आणि एक एक क्रोमॅटिड फक्त हे एवढा क्रोमॅटिड ह्या एका पोलच्या साईडला येते आणि हे दुसऱ्या इकडे ह्या एका पोलला जाते. हे कुठं होते तर ॲनाफेजमध्ये होते इथं असं सांगितलेलं आहे. इथं एवढंच इम्पॉर्टंट आहे, दुसरं काय नाही. आणि हे कसं होते तर सायमल्टेनियसली स्प्लिट हे एक शब्द इम्पॉर्टंट आहे. ॲनाफेजमध्ये एवढंच इम्पॉर्टंट आहे, दुसरं काही इम्पॉर्टंट नाही. आता आपण बघणार आहोत टेलोफेज. टेलोफेज म्हणजे काय? ॲट द बिगिनिंग ॲट द बिगिनिंग ऑफ द फायनल स्टेज ऑफ द कॅरिओकायनेसिस दॅट इज द टेलोफेज. म्हणजे हे फायनल स्टेज आहे. कशाचे फायनल स्टेज आहे? कॅरिओकायनेसिसचे फायनल स्टेज आहे. द क्रोमोझोम दॅट हॅव द रिच्ड देअर द रेस्पेक्टिव्ह पोल्स डिकंडेन्स्ड अँड लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी. म्हणजे इथं क्रोमोझोम काय होते तर डिकंडेन्स्ड होते. कंडेन्सेशन कुठं होते तर प्रोफेजमध्ये आणि डिकंडेन्सेशन कुठं होते टेलोफेजमध्ये आणि त्यांची इंडिव्हिज्युअलिटी लूज होते त्यांची इथं. कशामुळे लूज होते तर डिकंडेन्सेशन झाल्यामुळं. द इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम कॅन नो लॉंगर बीन सीन अँड each set of the chromatin material tend to recollect at each of the poles. Figure 10.2d. This is stage follows the following key event. इथं काय सांगितलेलं आहे सिम्पल की ह्याच्यामध्ये हे काय फायनल स्टेज आहे. कशाचे फायनल स्टेज आहे तर कॅरिओकायनेसिस आणि ह्याच्यामध्ये काय होते डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम आणि त्याची इंडिव्हिज्युअलिटी लूज होते आणि हे क्रोमोझोम नो लॉंगर बी सीन. म्हणजे इथं क्रोमोझोम इथं आपल्याला दिसत नाही. ते क्रोमोझोम आपल्याला इथं दिसत नाहीत. तर त्या क्रोमोझोमचं कशामध्ये रूपांतर होते इथं क्रोमॅटिनमध्ये. क्रोमोझोमचं क्रोमॅटिन म्हणजे उलट इथं रूपांतर होते म्हणून ह्याला इथं काय म्हणलेलं आहे इथं डिकंडेन्स्ड असं म्हणलेलं आहे इथं. दिस स्टेज विच शोज द फॉलोइंग की इव्हेंट. ह्या स्टेजमध्ये कोणते इव्हेंट होते तर the chromosome cluster at the opposite spindle poles and their आयडेंटिटी इज लॉस्ट ॲज अ डिस्क्रीट एनिमल. तेच सांगितलेलं आहे इथं. देन द क्रोमोझोम काय आहे एका क्लस्टर म्हणजे काय एक बंच तयार होते इथं त्या आणि ते कुठं जातात अपोजिट पोलला जातात आणि त्यांची आयडेंटिटी इथं लूज होते सांगितलेलं आहे. द न्यूक्लिअर एन्व्हलप्स डेव्हलप्स अराउंड द क्रोमोझोम क्लस्टर ॲट ईच पोल फॉर्मिंग द 2 डॉटर न्यूक्लिये. आणि इथं काय होते जे एक क्लस्टर तयार होते. क्लस्टर म्हणजे एक बंच तयार होते. त्या बंचला नंतर काय तयार होते त्याचे न्यूक्लिअर एन्व्हलप तयार होते. त्याच्या बाजूनं न्यूक्लिअर एन्व्हलप हे नंतर हे क्रोमॅटिन हे असं राहते. मग त्याच्या बाजूला एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन असं तयार होते. मग हेच नंतर काय होते हे डॉटर न्यूक्लिय आपण म्हणतो. न्यूक्लिओलस गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम रिफॉर्म होते जे की डिसॅपियर झालं होतं. कुठं डिसॅपियर झालं होतं तर प्रोफेजमध्ये डिसॅपियर झालेलं होतं. आपण इथं डायग्राममध्ये पण बघून घेऊया त्याला एकदा. हे ॲनाफेजमध्ये सांगितलेलं आहे. हे ॲनाफेजमध्ये काय झालेलं हे बघा हे ॲनाफेज एक इकडं हे इथं सेंटरला होतं. हे सेंटरचं इकडे गेलं, हे सेंटरचं इकडे गेलं. कुठे गेलं ते ॲनाफेजमध्ये झालं आणि हे सायमल्टेनियसली स्प्लिट झालेलं आहे इथं. मग हे जे डॉटर क्रोमोझोम आहेत हे जे डॉटर क्रोमोझोम आहेत ह्या डॉटर क्रोमोझोमला आपण काय म्हणणार आहोत डॉटर न्यूक्लिया म्हणणार आहोत. मग ह्या डॉटर न्यूक्लियामध्ये काय होणार मग ह्यानी जाणार आता टेलोफेजमध्ये. ह्या टेलोफेजमध्ये गेल्याच्या नंतर ह्यानी काय होणार हे जे क्रोमोझोम आहे हे क्रोमोझोमचं डिकंडेन्सेशन होणार. डिकंडेन्सेशन म्हणजे काय हे क्रोमॅटिड आहे इथं. ह्या क्रोमॅटिडचं तयार काय होणार असं इथं थ्रेड लाईक स्ट्रक्चर होणार. त्या थ्रेड लाईक स्ट्रक्चरलाच आपण म्हणतो क्रोमॅटिन म्हणतो. हे कुठं होणार तर टेलोफेजमध्ये होणार. हे इथं टेलोफेजमध्ये होणार. हे आता मग हे कुठं होणार हे टेलोफेज. ह्या टेलोफेजच्या मग नंतर हे जे शेवटी तयार झालेलं आहे हे न्यूक्लिअर एन्व्हलप तयार झालेलं आहे इथं. हे इथं सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुढचा पार्ट जर पाहिजे असेल तर व्हिडिओला कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू.